नमस्कार मित्रांनो. ज्येष्ठ व्यंगचित्रकार, अनेक व्यंगचित्रकारांचे मार्गदर्शक आदरणीय श्रीद फडणीस सर, शिवराम दत्तात्रेय फडणीस यावर्षी त्यांची 100 वर्ष पूर्ण करून 101व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील जवळपास सर्व व्यंगचित्रकारांनी त्यांच्यावर व्यंगचित्रे, त्यांच्यावर आधारित व्यंगचित्रे, त्यांची कॅरिकेचर्स आणि काही त्यांच्या संदर्भातली व्यंगचित्रे काढण्याचा आणि त्याचं प्रदर्शन पुणे येथे दिनांक 27, 28 आणि 29 जुलै रोजी आयोजित केलं आहे. आदरणीय श्रीद फडणीस सर हे जे स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी. त्यांनी गेली 60 वर्षापेक्षा जास्त वर्षे व्यंगचित्राची सेवा, व्यंगचित्राची साधना सातत्यानं केलेली आहे. त्यांच्या व्यंगचित्राचं वैशिष्ट्य म्हणजे ती व्यंगचित्रे ही शब्दविरहित असायची आणि ती व्यंगचित्रे नजरेत बघितल्याबरोबर हास्य फवारे ओढवणारी असायची. त्यातून अनेक संदेश दिले जायचे. आपण शालेय जीवनात असताना गणित हा विषय शिकत असताना त्या अनुषंगानं गणिताच्या पुस्तकावर त्यांची चित्रे हमखास असायची. अशा व्यंगचित्रकारांचा 101वा वाढदिवस साजरा करताना खूप आनंद होत आहे. त्यांना दीर्घायुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो, पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्या अनुषंगाने त्यांचं कॅरिकेचर इथं काढतोय. सर्वांनी हे कॅरिकेचर्स आणि व्यंगचित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि शुभेच्छा देऊन त्यांचे कॅरिकेचर काढायला सुरुवात करतो. अशा पद्धतीनं पहिल्यांदी पेन्सिलची आउटलाईन थोडी केली, जेणेकरून त्यांच्या चेहऱ्याचा प्रोपर्शन इथं घेता येईल. एक अभिनेत्यासारखी हेअरस्टाईल त्यांची असते. चांगल्या पद्धती राहणे आणि व्यंगचित्रकार हा सतत आनंदी, सगळ्यांना आनंद देणारा असा असतो. त्यांच्याकडनं अनेक गुण घेण्यासारखे आहेत. संयम, तेवढी शिस्त आणि तेवढ्याच आपल्या कार्याबद्दलची एकाग्रता ही त्यांच्याकडनं आम्ही अनेकदा बघितलेली आहे. सतत हास्य असणारे, चेहऱ्यावर सतत हास्य असणारे असे व्यंगचित्रकार आणि नवीन व्यंगचित्रकारांसाठी अत्यंत प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व. त्यांचं आपण व्यंगचित्र इथं काढत आहोत, कॅरिकेचर त्यांचं आपण करत आहोत. इथं सतत कार्यमग्न असल्यामुळं अशा पद्धतीचं आपण त्यांचं कॅरिकेचर करत आहोत. कायम आपल्या कामात असणारे असे व्यंगचित्रकार. आपण भाग्यवान आहोत की अशा व्यंगचित्रकारांचं मार्गदर्शन वारंवार आपल्याला मिळतं.
स्वतःच्याच व्यंगचित्राचं स्वतः परीक्षण आणि स्वतः आनंद घेणे, अशा पद्धतीचं आपण त्यांचं कार्टून इथं काढलेलं आहे. अशा या चिरतरुण व्यंगचित्रकारास आपण बीडकरांच्याही सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी असणे गरजेचे आहे. अशा पद्धतीचं आपण त्यांचं कॅरिकेचर इथं केलेलं आहे.